नमस्कार. आजकालच्या पालकत्वामध्ये एक मोठा गोंधळ सतत सुरू असतो. तो म्हणजे मुलांना प्रेमळ आधार देणं आणि त्यांच्यावर गरजेपेक्षा जास्त नियंत्रण ठेवणं यांच्यात एक बारीक रेषा आहे आणि ती ओळखणं खूप अवघड होऊन बसलंय. आणि म्हणूनच हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो की आपलं प्रेम आपल्या मुलाला खरंच मजबूत बनवतंय की नकळतपणे कमजोर. चला तर मग ह्याच महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलूया. आजकालच्या पालकांवर परफेक्ट पालक असण्याचं इतकं प्रेशर आहे, इतकं दडपण आहे की विचारायलाच नको. आणि याचमुळे एक वेगळाच गोंधळ उडालेला दिसतो. म्हणजे मुलांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत गरजेपेक्षा जास्तच लक्ष दिलं जाते. यालाच ओव्हर पेरेंटिंग असं म्हणतात. पण मग ही संकल्पना नेमकी आहे तरी काय? चला आधी हेच नीट समजून घेऊन. सोप्या भाषेत सांगायचं तर ओव्हर पेरेंटिंग म्हणजे मुलांच्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्तच प्रोटेक्टिव्ह होणं, त्यांच्यावर खूप जास्त कंट्रोल ठेवणं, प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणं. आणि या सगळ्यामागे कारण काय असतं माहितीये? अनेकदा पालकांची स्वतःचीच एक चिंता असते, एक भीती की आपलं मूल कुठे अपयशी तर ठरणार नाही ना. हे ओळखायचं कसं याची काही अगदी साधी सरळ लक्षणं आहेत. उदाहरणार्थ, मुलाचं 24 तास वेळापत्रक मॅनेज करणं, त्याचे सगळे निर्णय आपणच घेणं, त्याला कोणत्याही नवीन किंवा चॅलेंजिंग गोष्टींपासून लांब ठेवणं, मनात सतत एकच भीती की तो फेल तर होणार नाहीये ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक गाईड किंवा मार्गदर्शक म्हणून काम करण्याऐवजी आपल्याच कल्पना त्याला विकण्याचा प्रयत्न करणं, अगदी एखाद्या सेल्समॅनसारखं. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पालक हे सगळं जाणून बुजून किंवा वाईट हेतूने करत नाहीत. बिलकुल नाही. या सगळ्याच्या मुळाशी आहे त्यांच्या मनातली एक भीती आणि आपली बदललेली सामाजिक परिस्थितीसुद्धा. आणि यामागची कारणं आपण पाहिली ना तर एक गोष्ट स्पष्ट होते. यातला सगळ्यात मोठा वाटा म्हणजे जवळजवळ 45% हा पालकांचा स्वतःच्या चिंतेचा किंवा अँक्झायटीचा आहे. त्याखालोखाल येतो सामाजिक दबाव, मुलांच्या अपयशाची भीती आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जो एक सपोर्ट मिळायचा तो आता कमी झालाय. हेच बघा ना, एका खऱ्या उदाहरणातून हे जास्त चांगलं कळेल. शीतल बापट नावाच्या एक पालक आहेत. त्यांची मुलगी जी तशी नेहमी स्थिर असायची ती अचानक भावनिकदृष्ट्या खूप कमजोर झाली. आता अशा वेळी एक पालक म्हणून त्यांची पहिली रिॲक्शन काय होती? तर तिला खूप जास्त प्रोटेक्ट करण्याची आणि सगळी सिच्युएशन आपल्या कंट्रोलमध्ये घेण्याची. आणि या एका अनुभवातून एका पालकाचा पूर्ण प्रवास दिसतो. म्हणजे बघा, सुरुवातीला काय होतं? काळजीपोटी, चिंतेपोटी मुलाचं जे काही भावनिक दुःख आहे ते दुरुस्त करायचा प्रयत्न होतो. पण मग हळूहळू कळतं की असं अतिसंरक्षण देऊन काहीच उपयोग होत नाहीये. आणि मग सुरू होतो मदतीचा शोध. आणि शेवटी धगा काय मिळतो? तर मुलांच्या भावनांवर कंट्रोल मिळवण्याऐवजी फक्त त्यांच्या सोबत असणं, त्यांना सपोर्ट देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ओके, पण या सगळ्याचा मुलांवर काय परिणाम होतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या ओव्हर पेरेंटिंगचा मुलांच्या वाढीवर नकळतपणे खूप मोठा आणि नकारात्मक परिणाम होतो. विचार करा, त्या मुलाच्या मनात काय येत असेल? त्याच्या मनात एक प्रश्न येतो जो खूप काही सांगून जातो. तो विचार करतो, हे जे काही मिळतंय हे खरंच प्रेम आहे की मला गुलाम बनवणारी कोणतीतरी गोष्ट? हा एकच प्रश्न त्या मुलांची घुसमट दाखवून देतो. आणि याचा परिणाम कसा होतो बघा, अगदी टप्प्याटप्प्याने. सततचं प्रोटेक्शनमुळे काय होतं? मुलं इमोशनली कमजोर होतात, नाजूक बनतात. त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची, इंडिपेंडन्सची भावनाच वाढत नाही. आणि मग शेवटी काय? तर ते बाहेरच्या खऱ्या जगाला सामोरं जायलाच घाबरतात, असमर्थ ठरतात. तर मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय? हे सगळं टाळण्यासाठी तो बॅलन्स, ते संतुलन कसं साधायचं काळजी आणि स्वातंत्र्य यांच्यात? चला आता आपण काही सकारात्मक आणि प्रॅक्टिकल मार्गांबद्दल बोलूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या विचारांमध्ये, आपल्या माइंडसेटमध्ये बदल करणं. माझं मूल कधीच फेल व्हायला नको असं वाटण्याऐवजी अपयशातूनच ते शिकेल, कणखर बनेल हा विश्वास ठेवायला हवा. मुलाचं यश म्हणजे माझा प्रोजेक्ट ही भावना सोडून त्याचं आयुष्यही त्याची स्वतःची जर्नी आहे हे समजून घ्यायला हवं. आणि त्याचे सगळे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करण्याऐवजी ते प्रॉब्लेम्स स्वतः कसे सॉल्व्ह करायचे यासाठी त्याला फक्त गाईड करायला हवं. आणि एक गोष्ट जी खूपदा विसरली जाते ती म्हणजे पालकांचं स्वतःचं मानसिक आरोग्य. एक खूप छान म्हण आहे की रिकाम्या कपामधून तुम्ही काहीच देऊ शकत नाही. याचा अर्थ काय? जर पालक म्हणून आपणच आतून आनंदी नसू तर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना, विशेषतः आपल्या मुलांना आनंद कसा देणार? आपण फक्त दुःखच वाटू, नाही का? मग यासाठी काय करता येईल? काही अगदी सोप्या गोष्टी आहेत. मुलांशी प्रेमळ नक्की राहा, पण जिथे गरज आहे तिथे ठाम, कठोर भूमिका घ्या. कारण पालक हे फक्त मित्र नसतात. घरात काही स्पष्ट आणि सातत्यपूर्ण नियम ठेवा.
संकटं आली की घाबरून न जाता त्यांना कसं सामोरं जायचं, भावना कशा हाताळायच्या याचा एक रोल मॉडेल बना. आपल्या मुलाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा की तो छोट्या मोठ्या अपयशातून स्वतः बाहेर पडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक आनंदी पालक होण्यासाठी स्वतःची काळजी घ्या. सेल्फ केअर खूप महत्त्वाचं आहे. शेवटी पालकत्वाचं खरं ध्येय काय आहे? मुलांवर कंट्रोल मिळवणं नाही, तर त्यांना सक्षम बनवणं. आणि स्वातंत्र्याची हीच तर सगळ्यात मोठी भेट आहे जी आपण त्यांना देऊ शकतो. आपलं ध्येय असं मूल घडवणं नाहीये जे कधीच पडणार नाही, बिलकुल नाही. आपलं ध्येय असं मूल घडवणं आहे ज्याला प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा स्वतःच्या हिमतीवर कसं उभं राहायचं हे चांगलं माहीत असेल. म्हणतात ना, खरं पालकत्व म्हणजे आपल्या मुलांना फक्त 2 गोष्टी देणं. एक म्हणजे जमिनीत घट्ट पाय रोवून उभं राहण्यासाठी मुळं, आणि दुसरं म्हणजे आकाशात उंच भरारी घेण्यासाठी पंख. आणि जाता जाता फक्त एक प्रश्न स्वतःला विचारून बघा की आपण आपल्या मुलांना फक्त परीक्षेसाठी तयार करतोय की खऱ्या आयुष्यासाठी.